आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। खडकवासला मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा। रुपाली चाकणकर उमेदवारीसाठी इच्छुक। खडकवासल्यामधील पदाधिकाऱ्यांचं अजितदादांना निवेदन। भाजपचे भीमराव तापकीर खडकवासल्याचे विद्यमान आमदार। उदय सांगळे सिन्नर विधानसभेचे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता। विद्यमान आमदार माणिकराव कोकाटी यांना सिन्नरमधून सांगळे यांचं तगडं आव्हान। मी धनुष्यबाणावर निवडणूक लढवणार। चिपळूणमधील निर्धार मेळाव्यामध्ये माजी आमदार सदानंद चव्हाण यांची घोषणा। चिपळूण मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा कायम। सोलापूरमधील माढा विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता। पवार गटाच्या माढ्याच्या जागेवर काँग्रेसच्या नगराध्यक्षा मिनल साठे यांचा दावा। बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये शिंगणे विरुद्ध शिंगणे लढतीची शक्यता। दादा गटाचे आमदार राजेंद्र शिंगणेंची पुतणी गायत्री शिंगणे पवार गटाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक। मनसे संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पूर्व, फुलंब्री, पैठण आणि गंगापूर विधानसभा निवडणूक लढवणार। राज ठाकरेंच्या संभाजीनगर दौऱ्यामध्ये नावं जाहीर होण्याची शक्यता। मराठा ठोक मोर्चाचे रमेश केरे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। आमचा जरांगे यांना पाठिंबा तर फडणवीस भाजपची भूमिका मांडणार। भेटीनंतर रमेश केरेंचं वक्तव्य। देवेंद्रजी, आज महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण भेटायला पाहिजे। तुमची पक्षाची भूमिका आहे ती स्पष्ट करा। रामदास आठवले यांचा पक्ष हाच खरा पक्ष, डॉक्टर आंबेडकरांचा पक्ष असं म्हणालो तर चालेल का? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यावर संजय राऊतांची टीका। तर शिवसैनिक शिंदेंच्या सेनेला खरी शिवसेना मानतात। आंबेडकरांनी केलं होतं विधान। असं आहे की आम्ही जर असं म्हणालो की रामदास आठवले यांचाच पक्ष डॉक्टर आंबेडकरांचा पक्ष खरा आहे, तर त्यांच्या मनाला किती यातना होतील? आम्हाला काही यातना होत नाही। अशा प्रकारची वक्तव्य असतात। तर शिंदेंची शिवसेना खरी हे प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं चुकीचं नाही। प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। खरा हे जर बाळासाहेब आंबेडकर बनत असेल तर त्यात का वावगं नाही ना, गैर पण नाही ना। आणि हे सुप्रीम कोर्टाने आम्हाला दिलेलं शिक्कामोर्तब केलं, इलेक्शन कमिशनरने शिक्कामोर्तब केलं। कुणबी मराठ्यांपासून सावध राहा म्हणता मराठे दरोडेखोर आहेत का? बच्चू कडूंचा प्रकाश आंबेडकर यांना सवाल। कळत नसेल तर बोलू नये, मी जे बोलतो ते आधी समजून घ्यावं मगच बोलावं। प्रकाश आंबेडकर यांची बच्चू कडूंवर टीका। विद्यमान आमदारांचं कामकाज पाहून काँग्रेस तिकीट वाटप करणार। मतदारसंघामध्ये ज्यांचं काम चांगलं त्यांना पुन्हा उमेदवारी, सूत्रांची माहिती। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी 2 आठवड्यांनी होणार। अजित पवार गटाच्या वकिलांनी विनंती केल्यामुळे सुनावणी पुढे ढकलली। विधान परिषदेमध्ये आम्ही आमदारांना चांगलंच ओळखलं, आता कुणालाही अभय नाही, चुकीला माफी नाही। नाना पटोले यांची प्रतिक्रिया। शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची तयारी। 100 मतदारसंघामध्ये निरीक्षकांची नेमणूक। इच्छुक उमेदवार आणि मतदारसंघातील ताकदीचा आढावा घेतला जाणार। पूजा खेडकर यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता। पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पूजावर अब्रू नुकसानीचा दावा आणि गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत। पूजाने जिल्हाधिकाऱ्यांवर छळवणुकीचा आरोप केला होता। गोदावरीला आलेला पूर ओसरलेला आहे। गंगापूर धरणामधला विसर्ग कमी केल्यामुळे पूर ओसरण्यास आता सुरुवात। तर दुतोंड्या मारुतीच्या तळपायापर्यंत आता पाणी आलं। जायकवाडी धरणाची पाणी पातळी 22.31%वर। नाथसागर जलाशयामध्ये 45,000 क्युसेक पाण्याची आवक सुरू। पंढरपूरमध्ये उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा पात्रानं घेतलं रौद्र रूप। चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली।